आज आपण अ, कापड व्यवसायामध्ये प्रदीर्घ असा अनुभव आहे असे व्यावसायिक आपल्यासोबत आहेत. त्यांना मी त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून तरुणांनी काय आदर्श घ्यावा ही खास या मुलाखतीच्या माध्यमातून विचारणार आहे. तर मला तुमचा परिचय करून द्या. माझे मानसिंग गंगाराम नाईक. बरं दादा, मला एक सांगा, तुम्ही ह्या व्यवसायामध्ये कसे आले किंवा तुमचा इतिहास, म्हणजे याच्या अगोदर तुम्ही काय करत होते हे आम्हाला थोडं सविस्तर जाणून घ्यायचं, संघर्ष तुमचा. आमचे इतिहास काय, आधी गरिबीपासून वरी आले तर आधी आम्ही 4,000 रुपये घेऊन अक्कलकोटला गेले. बरोबर आहे. अक्कलकोटला संध्याकाळी, सकाळी से संध्याकाळी पर्यंत फेरी करायचे साडींचे और संध्याकाळी ते मंदिर मध्ये भजन करायचे. ते आमची 15-20 लोकांची टीम होती. बरोबर आहे. तिकडे कमीत कमी 4 वर्ष काढले 82 ला. बापरे. 82 से 86 तक अक्कलकोट, 86 से 98 तक उस्मानाबाद। वो करते करते धीरे धीरे जैसे बिजनेस बढ़ा तो उस्मानाबाद में दुकान डाली गुरु कृपा के नाम से। बर फिर वहाँ बिजनेस में थोड़ा लॉस आया और कुछ वहाँ जातिवाद का ज्यादा झगड़ा भी होता था। इसके लिए उस्मानाबाद छोड़ के शहादा आ गए। शहादा आए तो स्कूल यूनिफॉर्म का काम शुरू किया, स्कूल कॉलेज। वो करते करते जैसे बिजनेस बढ़ रहा है फिर वो हिसाब से ये दुकान प्रकाशा डाली। प्रकाशा में फिर ज्यादा स्कोप नहीं मिला तो शहादा आ गए सिटी में। अभी शहादा इधर 18 साल हो गए। शहादा में बरोबर है। 18 साल हो गए तो यहाँ स्कूल यूनिफॉर्म का भी चलता है, होलसेल का भी चलता है और बिजनेस बढ़िया चलता है। इसमें फुल कम से कम 12 घंटे फुल ड्यूटी देते हैं। बरोबर आहे। ह्याच्या अगोदर तुम्ही या दुकान टाकायच्या अगोदर काही गावांमध्ये जाऊन विकायचे का तुम्ही? हा, गावांमध्ये जाऊन विकतो ना। आधी गावातच विकायचे। आधी पांढरे कपडा पण विकायचे। साडीचे व्यवसाय तर उस्मानाबाद सोडले तेव्हापासून सोडूला दिले, 98 पासून। त्याच्यासाठी पांढरा कपडा ठेवायचे, रेमंड, सियाराम, सेंचुरी। आणि स्कूल कॉलेज मध्ये मास्टरची परमिशन घ्यायचे और ते लंच पिरियड मध्ये 1 घंटा सकाळी और 1 घंटा 2:30 वाजता। तुम्ही हे व्यवसायात म्हणजे कसं आले, कोणाकडून प्रेरणा मिळाली किंवा कसं काय तुम्हाला? आमचे आधी भाऊ होतो ना मोठा। कुठं? ते अक्कलकोटलाच होतो ना। अक्कलकोटला? हा, मोठा भाऊ। त्याच्यासोबत आपण बी गेले की आता शिक्षण झाले नाही तर आपण काही तर करावं लागणार। बरोबर आहे। हा, त्याच्यासाठी ते बिझनेस मध्ये उतरले। धीरे धीरे प्रयत्न करून कामयाबी हळूहळू भेटत गेली। आता ह्या व्यवसायामध्ये तुम्ही हे कपड्याचा व्यवसाय करता, ह्याच्या बरोबर तुम्ही आणखी दुसरे कोणते कोणते व्यवसाय करता जोडीला? आता आमच्याकडे कपड्याचे सियाराम, रेमंड है, हँडलूमचे व्यवसाय है। त्याच्यासोबत जेवढे लागणारी वस्तू आहे ऑफिस मध्ये ते सगळे वस्तू आपल्याकडे भेटून जाते। तुम्ही स्वेटर वगैरे? हा, स्वेटर वगैरे ते पण विकतो ना, लुधियानाहून आणतो माल। ते होलसेल रिटेल दोघे बी आहे ना। बरं, हे व्यवसायात यायच्या अगोदर म्हणजे त्यावेळेस तुम्ही किती हजारात गुंतवणूक केली बरं? पैशाची का? पैसे सुरू मध्ये 82 मध्ये तर 4,000 पासून सुरू केले। जेव्हा उस्मानाबादला आले तेव्हा 11 लाख रुपये टाकले। शहादाला आले तेव्हा 11 लाख रुपये टाकून ते व्यवसाय वाढत वाढत गेले। आता आमच्याकडे 1 कोटीचे आसपास भांडवल आहे। बर। आता वार्षिक आपला टर्नओव्हर सगळा म्हणजे स्वेटरचा, ह्याचा सगळ्याचा, हँडलूमचा सगळा वार्षिक टर्नओव्हर साधारणतः किती होतो बरं? कमीत कमी 20 लाख रुपये, 20 से 25 वार्षिक टर्नओव्हर। कधी असं तुम्हाला वाटलं का या व्यवसायात आपण अडचण आली किंवा ह्या व्यवसायापेक्षा आपण दुसरा कोणता व्यवसाय केला चांगलं झालं असतं, असं कधी वाटलं का? नाही, तसं काहीच नाही। ते व्यवसाय आपला सक्सेसफुल आहे और त्याच्यामध्ये आपण कसं बी केले खर्चापाली काढून तर आपल्याला लाख रुपयाचे जवळपास भेटून जाते। पण त्याच्यामध्येच आपण समाधान आहे, त्याच्या पुढे काय करायची इच्छाच नाही आपली। कसं काय त्याच्यामध्ये आपण एकदम संतोष आहे की ते आपल्याला जी भेटते ती चांगला। सर्वात जास्त आपल्या व्यवसायामध्ये काय विकलं जातं? सगळ्यात जास्त आपल्याकडं व्हाईट कपडं, सेंचुरी, सियाराम, रेमंड, रुबी कंपनीचे विकले जाते, पडदा विकले जाते। सगळ्यात जास्त व्हाईट कपडा, लिलन वगैरे। आता तुमच्याकडे काही शहरातला कस्टमर असेल, काही ग्रामीण भागातला असेल, या दोन्ही मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? जे ग्रामीण भागचे जे ते दूरचे कलकुवा है, तळोदा है, तुमचे ते प्रकाशा है, खेतिया, शहादा है, ते चांगली वस्तू खूप
घेऊन जाते. लोकलचे माणूस 2 ड्रेस घेते आणि बाहेरचे ते खर्च करून आले त्याला 3 ड्रेस 4 ड्रेस 5 ड्रेस बी घेऊन घेते. म्हणजे जास्तीत जास्त विक्री होते. हा जास्तीत जास्त बाहेरचे गिराईक आले तर ती खर्च करून येतो. ती क्वालिटी पाहतो, वेळ देतो आणि चांगल्या व्हेरायटी घेऊन जातो आणि त्याला भाव पण कमी भेटतो. बरोबर आहे, बरोबर. लोकलचे गिराईक काय इकडे 4 दुकान बघायचे, इकडे 4 बघायचे और 2 ड्रेस घ्यायची इच्छा असेल तर एकच घेऊन जातो. बरोबर आहे. तर लोकल मध्ये विकास कमी राहते. बाहेरचे जे गिराईक केले की त्याला वस्तू घ्यायची, त्याला गरज आहे, घेण्यासाठीच येतो तो. तो घेण्यासाठी येतो तर तो घेऊन जातो. त्याला अगर पसंत पडले 2 ड्रेस घ्यायचे ते 4 घेऊन जातो. बरोबर आहे, बरोबर. आता आता सध्याला बरेचसे ऍप निघलेत ऑनलाईनचे, बरोबर आहे. आता ऑनलाईन ऍपचा आपल्या ऑफलाईन दुकानावर काय परिणाम झाला का? ऑनलाईनचे परिणाम कसं झालंय की ऑनलाईन मध्ये जी वस्तू आहे ती दाखवत नाही, सगळे फोटोवर आहे. जी दाखवत ती त्याला भेटत नाही. आपल्याकडे जी प्रॅक्टिकल मध्ये जी वस्तू भेटते तो ओरिजिनल भेटते. फरक तर पडतो, ते जे जास्ती नाही फरक पडले आम्हाला, 15-20% फरक पडले, मगर फरक पडतो ऑनलाईन मुळे. क्योंकि डिजिटल जमाना आहे, सगळे युवा पिढी त्याला क्वालिटीची काही गरज नाही. बरोबर आहे. बस कॅमेरा डिजिटल असतो, त्याच्यावर बघितले फोटो क्वालिटी ते माहितच नाही. दुकानवर जी गिराईक केलो ती क्वालिटी पाहतून तेव्हा पैसे देतो, ते जो समाधान होतं. ऑनलाईन मध्ये 100% समाधान होतच नाही. कोणतीच वस्तू घे तुम्ही. बरोबर आहे. आता आपले दुकान आहे, या दुकानामध्ये किती लोक रोजगार आहे? आपले दुकान आहे ते 2 लोक. 2 लोक म्हणजे तुम्ही 2 कुटुंबाचं और 2 ते 4 आहे. घरचे 2 बाहेरचे 2 म्हणजे असे 4 लोक इथं जॉब करतात. बरोबर. आता कमी भांडवलात जर हा व्यवसाय करायचा म्हणला तर तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? कमी भांडवल मध्ये जर करायची तर त्याला कमी भांडवल मध्ये स्पोर्ट चांगला पाहिजे और त्याला थोड़ी मेहनत जास्ती पाहिजे और त्याला धीरज पाहिजे. थोड़ा इंतजार करना पड़ेगा. अगर वो अभी बोलता है 5 लाख में शुरू करते वो इंतजार नहीं करता और 2 महीने में उसका मन उछल पुछल होता है तो नहीं होता है. उसको इंतजार करना पड़ेगा. 1 साल तो ग्राहक को लाइन लगाने को लगती है. जब धीरे धीरे जब रोड बन जाता है तो उसपे 15 टन की गाड़ी भी जाती है, 5 टन की भी गाड़ी जाती, क्योंकि रोड पक्का बन गया है. ऐसे ये बिजनेस का स्टैंड करने के लिए 1 साल तो पूरा लगता ही. तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही आता? तरुणांना तेच करायचे, तुम्ही बिझनेस टाका और कमीत कमी 10 तास तर ड्युटी दे और इंतजार करा, तुमचे मेहनतचे फल भेटणारच आहे. म्हणजे सातत्य जर ठेवलं तर नक्कीच यश मिळवतो. बिल्कुल बिल्कुल गारंटी से. जो मेहनत करेगा उसको तो रिजल्ट मिलेगा 100% गारंटी से. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आताच आपण या मुलाखतीमध्ये विचारलं तरुणांनी कसं व्यवसाय करावं. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट लिहा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि